या ठिकाणी उपस्थित आहेत एकदा जोरदार त्यांच्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवूया. तुमच्या मंडळाबद्दल हे प्रेम आहे. त्यांनी स्वतःची तिकडची बारी आटोपली आणि तुमच्या कार्यक्रमामध्ये येऊन तुमच्या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली. याला म्हणतात कलावंत. आणि हे कलावंत इथे आल्यावर आमचं कलावंत बाहेर पडालो. एका म्हणतात कलियुग, एका बघावला नाही. ये रे माझ्या घरात एकदा 2 तास नाही एक कसं काढ पावलं. नको बाबा किलेच झालो. युट्यूब नाही म्हणून सुटलो. लय माका बोललो. आज इज्जत ठेवलेला नाही. माता भगिनींनी माने खाली घालून रडत होती सगळी. लय एक शब्द आम्ही त्या काय बोलले नाही. आमचे चव्हाण भाऊ असे गातात त्यांच्यासारखा दुसरा कोण नाही हेच मी बोललो. माझी इज्जतच आज ठेवल्या. लय लय म्हणजे रडाक लागली सगळं. पाणी व्हावाक लागला मिरगाच्या आधी त्या बाजून. एक शब्द बोललंय नाही मी बुवा. हे सगळे साक्ष असत. गजराच्या माध्यमातून फक्त प्रबोधन केलं. मी चव्हाण भाऊचा रिस्पेक्ट ठेवला. तुम्ही थांबला तर अभंगात खराब तुमका. भाड्याचं घर आहे लक्षात ठेवा प्रत्येकाने. जेव्हा त्या भगवंताचा कॉल येईल तुम्हाला शर्टाचं बटन काढायला सुद्धा वेळ देणार नाही. म्हणून कलियुगामध्ये अतिरेक नको मित्रांनो. समोरच्याचा रिस्पेक्ट ठेवा. समोरच्याशी चांगलं बोला. उद्या आपण गेल्यावर आपल्या मागे म्हटलं पाहिजे बिचारा चांगला माणूस होता. आणि आपण जर तुच्छ नजरेने एखाद्याला बघितलं तर म्हणतील मेलो तो बरा झाला. त्याला कलियुग म्हणतात. कोण कोणाचं नाही. तुमची बायको असू दे, मुलं असू दे. बायको असेल ते उमऱ्यापर्यंत, मुलगो असतो तो आग लावीपर्यंत, आणि समाज असेल तो मैत भगवास. कोण कोणाचं नसतं लक्षात ठेवा. जे जीवन भगवंताने हा चांगला देह दिलाय, आपला चांगला देह दिलाय. अपंग माणूस सुद्धा आज जगण्यासाठी धडपडतोय. आपल्याला तर चांगला देह दिलाय. काही लोकांना डोळे नसतात, कान नसतात, तरी पण ते जगतात. काही लोकांना हात नसतात, पायाने लिहितात, ते पण जगतात. तर तुम्हाला सर्वांना चांगलं शरीर दिलंय. या शरीराचा कुठेतरी सदुपयोग करा. एवढंच या गजराच्या माध्यमातून सांगतो आणि गजर थांबवतो.